50 वर्षाच्या कारकिर्दीचा समाधानी शेवट होतो आहे अशी भावना श्रीधरन यांनी DMRCचा निरोप घेताना व्यक्त केली. मुंबई बंदरात 1954 साली सुरू झालेल्या श्रीधरन यांच्या सरकारी सेवेचा शेवट 47 वर्षांनी DMRC मध्ये होत होता. या काळातील 14 वर्ष त्यांनी DMRC मध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर काम केलं. दिल्ली मेट्रोच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामाचे नियोजन यशस्वीरित्या केल्यानंतर श्रीधरन 31 डिसेंबर 2011 रोजी पायउतार झाले. राजधानीमध्ये त्यांनी जागतिक दर्जाची मेट्रो व्यवस्था निर्माण केली आणि आपल्या अभिनव कार्यशैलीच्या बळावर संस्थेला प्रगतीपथावर आणून ठेवलं. सक्षम हातांमध्ये पदाची सूत्र सोपवून ते आता या संस्थेचा निरोप घेत होते. पायउतार होण्याची वेळ येण्याच्या खूप आधीच श्रीधरन यांना त्यांचा व्यावसायिक वारसदार मिळाला होता. एक एक करून त्यांनी आपले अधिकार इतरांकडे सुपूर्द करायला सुरुवात केली. गरजेपेक्षा जास्त अधिकार त्यांनी स्वतःकडे ठेवलेच नाहीत. अंतिम प्रवासावेळी सर्व भौतिक संपत्ती सोडून चाललेल्या महाभारतातील युधिष्ठिराप्रमाणे श्रीधरन यांनीही कोणताही मोह न ठेवता किंवा द्विधा होऊ न देता आपले अधिकार आपल्यानंतर पदावर येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करायला सुरुवात केली. पत्र आणि इतर सरकारी पत्र व्यवहार तर आधीपासूनच पुढील व्यवस्थापकीय संचालक मंकू सिंग यांच्या नावाने सुरू झाला होता. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, आर्ट सर्कल रत्नागिरीच्या वाचन वसा या उपक्रमात मी मनोज अर्चना हरिश्चंद्र तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज मी तुमच्यासमोर मेट्रोमॅन श्रीधरन या पुस्तकातील काही महत्त्वाचा भाग, काही महत्त्वाचे मुद्दे वाचण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत MS अशोकन आणि याचा मराठी अनुवाद केला आहे अवधूत डोंगरे यांनी. पुस्तक वाचण्यापूर्वी थोडं पुस्तकाविषयी. भारताच्या नागरी वाहतूक सेवेचा चेहरा मोहरा पालटून टाकणाऱ्या एका निष्ठावान अभियंत्याची श्रीधरन यांची ही कर्तृत्व गाथा. अनेक आव्हानात्मक प्रकल्पातील त्यांच्या कार्यशैलीमुळे श्रीधरन यांचं नाव पारदर्शकता, काटेकोरपणा आणि कार्यक्षमता या गुणांशी समानार्थी बनलं. अशक्यप्राय वाटणाऱ्या प्रकल्पांना श्रीधरन यांचा मिडाच टच लाभला आणि कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो यांसारखे आवाढव्य प्रकल्प जलद गतीने साकारले गेले. कोची मेट्रो प्रकल्पाची धुराई त्यांच्याकडे आली. भारतीय रेल्वे सेवा, कलकत्ता मेट्रो प्रकल्प यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असे अवघड प्रकल्प कार्यक्षमतेने साकारताना त्यांचा दिवसातील काम करण्याचा अवधी असायचा फक्त 8 तास. त्यांच्या कार्यशैलीचं हे आणखीन एक वैशिष्ट्य. अत्याधुनिक तंत्रज्ञानाला इच्छाशक्ती आणि पराकोटीची कर्तव्यनिष्ठा यांची जोड मिळाली तर मिरॅकल्स घडू शकतात असा विश्वास देणारा हा प्रेरक कर्तृत्वपट मेट्रोमॅन श्रीधरन. पांबन पुलाच्या बांधकामापासून ते कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रो प्रकल्पापर्यंत श्रीधरन यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचं असामान्य व्यक्तिमत्व लोकांच्या मनात ठसलं होतं. आतापर्यंत केवळ हिंदी चित्रपट सृष्टीतील तारेतारका किंवा क्रिकेटपटूंच्या वाट्याला येणारी प्रसिद्धी व वाहवा श्रीधरन यांच्या वाट्याला आली होती. लोकांची मनं काबीज करण्याची अशी कोणती जादू श्रीधरन यांच्याकडे आहे? केरळमधील एका छोट्याशा खेड्यामधून पुढे आलेल्या एका सिव्हिल इंजिनियरला एवढा प्रचंड आदर आणि मान्यता जनतेकडून आणि माध्यमांकडून कशी मिळाली? विशेषतः लोकनेत्यांना मिळते तशा प्रकारची लोकप्रियता श्रीधरन यांना मिळणं हे आश्चर्यकारकच वाटतं. कोची मेट्रो ही अगदी अलीकडची घटना झाली, पण तत्पूर्वी कित्येक हजार कोटी रुपयांचा खर्च झालेल्या कोकण रेल्वेपेक्षा कुठली मोठी साहसी योजना या देशात सापडते का? त्यासोबत कलकत्ता, दिल्ली आणि कोची अशा ठिकाणी मेट्रो रेल्वे प्रकल्पांचा आरंभही श्रीधरन यांच्याच अभियांत्रिकी कौशल्याच्या आणि तंत्रज्ञानाच्या दिग्दर्शनाखाली झाला. भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान श्रीधरन यांना बहाल करण्यासाठी सरकारला विनंती करणारी अनेक चर्चास्थळं या आंतरजालावर सापडतात. मेट्रोमॅन श्रीधरन यांची स्तुती करणारे अनेक ब्लॉग्स विविध भाषांमध्ये प्रचंड संख्येने आढळतात. श्रीधरन यांच्या कामाकडे जगाचं लक्ष गेलं ते पांबन पुलाच्या कामामुळे.
वादळ आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेला हा पूल त्यांनी विक्रमी वेळेत पुन्हा उभा केला. 1964 साली या पुलाची पुनर्बांधणी करण्याचं लक्ष्य मनात ठेवून त्यांनी रामेश्वरमला जाणारी ट्रेन पकडली. या पुलाला ब्रिटिशांनी प्रत्यक्षात आणलेलं अभियांत्रिकी आश्चर्यच मानलं जात होतं. या प्रकल्पावेळी श्रीधरन केवळ 31 वर्षांचे होते. श्रीधरन यांनी नंतर या प्रकल्पाचं वर्णन अभियांत्रिकी विजय असं केलं. प्रस्तावित कालावधीच्या अर्ध्याच वेळेत म्हणजेच 46 दिवसांमध्ये या पुलाच्या पुनर्बांधणीचं काम पूर्ण झालं होतं. प्रकल्प आठवड्याभरात पूर्ण होणार असल्याची घोषणा तत्कालीन रेल्वे मंत्री स.का. पाटील यांनी केली. तेव्हा श्रीधरन यांनी पुलाचा शेवटचा गर्डर बसवला होता आणि रामेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनचा मार्ग मोकळा केला होता. त्यानंतर कलकत्ता मेट्रो प्रकल्पाची रचना आखण्याची मोठी मोहीम श्रीधरन यांनी हाती घेतली. भारतातील आधुनिक राष्ट्रीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी कलकत्ता मेट्रो हे एक आदर्श प्रारूप बनला आहे. स्टॅनफोर्ड आणि लंडन विद्यापीठ यांसारख्या परदेशी शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनी DMRCला भेट देऊन या संस्थेचा आणि तिथल्या व्यवसाय मूल्यांचा अभ्यास केला. या अभ्यासकांच्या विनंतीवरून श्रीधरन यांनी आपली कामाची सूत्र त्यांना सांगितली. कोणालाही पटवून द्यायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने खाजगी व सार्वजनिक आयुष्यात प्रामाणिकपणा जपा. ठामपणे उभे राहा आणि निर्धारपूर्वक कर्तव्य बजावत असताना किंचितही डळमळून जाऊ नका. आपली व्यावसायिक कौशल्य सुधारत राहा आणि ती कालबाह्य ठरणार नाहीत याची काळजी घ्या. समाजातील सर्वात पीडित वर्गांनाही तुमच्या योजनेत मानाचं स्थान मिळेल अशी मनोवृत्ती बाळगा. नैतिक राहा. तुमचं शरीर आणि मन दोन्ही गोष्टी ताज्यातवान्या ठेवतील अशा सवयी आत्मसात करा. श्रीधरन यांच्या मते केवळ भ्रष्टाचार करत नाही याचा अर्थ प्रामाणिकपणा नव्हे, तर आपण काम करत असलेली संस्था किंवा समाजाच्या दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने ठाम आणि सक्रिय भूमिका घेणे ही गोष्ट प्रामाणिकपणाचा अविभाज्य भाग असते. ठरलेल्या 8 तासांपेक्षा एकही जास्तीचं मिनिट श्रीधरन कामाच्या ठिकाणी घालवत नाहीत. सुरुवातीला त्यांच्या कामाचा दिवस सकाळी 9ला सुरू व्हायचा. मधल्या वेळेत 1 तास जेवणाची सुट्टी आणि नंतर संध्याकाळी 6ला कामाची वेळ संपायची. त्यांनी आपल्या सबंध कारकिर्दीत एकदाही कार्यालयीन काम घरी आणलेलं नाही. DMRCच्या वेळी कामाचा व्याप आणि गुंतागुंत कित्येक पटीने वाढलेली असतानाही त्यांनी हा नियम पाळला. कामाच्या वेळी झोकून देणारा आणि अनेकदा कामानिमित्त धकाधकीचे प्रवास करावा लागणारा हा अधिकारी घरामध्ये पूर्णपणे वेगळं व्यक्तिमत्व धारण करतो. घरामध्ये ते वृद्ध मातापितांच्या भूमिकेत असतात आणि घरातील लहानांना पुराणातील गोष्टी सांगतात. 2 वर्षापूर्वीपर्यंत त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करण्यासाठी जावं लागत होतं. प्रत्येक ठिकाणी अडचणींना तोंड देऊन ते आपल्या कुटुंबालाही सोबत घेऊन जात. काहीही झालं तरी कुटुंब सोबत असायलाच हवं असा सल्ला त्याने आपल्या सहकाऱ्यांना देखील दिला होता. व्यावसायिक व्यक्तिमत्वाची सामाजिक बांधिलकी विकास प्रक्रियेला असते हे मूल्य श्रीधरन यांनी अथकपणे मांडलं आणि चिकाटीने अंमलातही आणलं. आपल्या विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी ज्ञान घेऊन सर्वांच्या हितासाठी त्याचा वापर करणं हीच शिक्षक म्हणून आपल्याला मिळणारी सर्वात सुंदर भेट असेल असं ते आपल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सांगत. प्रत्येक क्षणाचा काटेकोर उपयोग होण्यासाठी रिव्हर्स क्लॉकचा वापर करण्याची श्रीधरन यांची कार्यपद्धती दिल्ली मेट्रोच्या बांधकामावेळी वाखाणली गेली. पण तिचा उगम मुळात कोकण रेल्वे प्रकल्पादरम्यान झाला होता. या पद्धतीमध्ये पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे बांधकाम होण्यासाठी उलट फिरणारं घड्याळ वापरलं जात होतं, जेणेकरून वेळापत्रकातील संपत जाणाऱ्या वेळेची जाणीव तीव्रपणे होईल. ही घड्याळं प्रत्येक कार्यालयात आणि प्रकल्पाच्या ठिकाणी लावलेली होती आणि वेळापत्रकातून वजा होणाऱ्या प्रत्येक मिनिटाची जाणीव सगळ्यांना करून देत होती. भारतीय रेल्वेच्या इतिहासात अभिमानाने कोरलं गेलेलं श्रीधरन यांचं पुढचं काम होतं ते कोकण रेल्वे प्रकल्पाचं. दक्षिणेतील मंगलोरहून महाराष्ट्रात पश्चिमेला असलेल्या रोह्यापर्यंत 760 किलोमीटरचा रेल्वे मार्ग बांधण्यासाठी त्यांना सामोरं जावं लागलेल्या आव्हानांचा आवाका आणि प्रमाण भयंकर होतं.
अंशतः अरबी महासागर आणि त्याला तोंड देत उभा असलेला पश्चिम घाट, यातून या रेल्वे मार्गाला वाट काढायची होती. ब्रिटिशांच्या काळातही हा प्रकल्प अशक्य कामांच्या यादीत हरवून गेला होता. पण श्रीधरन यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प केवळ 7 वर्ष आणि 3 महिन्यांच्या कालावधीतच पूर्ण झाला. श्रीधरन यांच्या या यशाचा संदर्भही स्पष्ट करायला हवाच. म्हणजे ज्या देशात साधा तात्पुरत्या कामकाजाचा पूल बांधायचा म्हटला किंवा पंचायत पातळीवर एखादा बारका रस्ता बांधायचा असला तरी सर्वसाधारणपणे कित्येक लाख रुपये खर्च होतात. आणि हे काम इतक्या धीम्या गतीने होतं की त्याचा खरा फायदा होतच नाही. या पार्श्वभूमीवर श्रीधरन यांनी आपल्या अभियांत्रिकीचं यश सिद्ध केलं होतं. कोकण रेल्वे मार्ग आणि दिल्ली मेट्रो यांपैकी सर्वोत्कृष्ट प्रकल्प कोणता, असा जर आपण त्यांना प्रश्न विचारला तर त्यांचं ठरलेलं उत्तर असतं, दोन्हींपैकी कुठलाच नाही. कोकणाचा नितळ समुद्र किनारा, घनदाट जंगल, खडकाळ डोंगर आणि भयंकर दलदलीचा प्रदेश, या सर्व गोष्टींनी रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष बांधणीसमोर सर्वात मोठं आव्हान निर्माण केलं होतं. या आव्हानाला तोंड देत कोकणाच्या भूमीत रेल्वेसाठी वाट शोधण्याचं काम बजाज कावासाकी बाईकवर स्वार होऊन काही शूर तरुणांनी केलं. कोकण रेल्वे महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्रीधरन यांची नियुक्ती झाल्या त्यांनी या प्रदेशाचं नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं, किंबहुना ते अतिशय धोकादायक होतं. या मार्गातील काही ठिकाणं ही अजिबात जोडली गेलेली नव्हती. कोणतंच वाहन इथे ठाव ठिकाणं शोधूच शकत नव्हतं. अभियांत्रिकी महाविद्यालयातून नुकत्याच बाहेर पडलेल्या सुमारे 400 तरुणांनी कावासाकीच्या मदतीने हे आव्हान स्वीकारलं. सर्वसाधारण वाहन जाऊ शकणार नाहीत अशा ठिकाणी या कावासाकी बाईक जात आणि खडकाळ आणि दुर्गम भागांमध्ये सर्वेक्षणाची आणि मापनाची यंत्र उपकरणं वाहून नेत. बाईकसाठी इंधनाची सोय आणि एका दिवसाच्या कामासाठी 100 रुपयांचं मानधन, इतक्या बळावर हे तरुण बाईकस्वार कामाला लागले. अपेक्षेपेक्षा खूपच लवकर काम या बाईकस्वारांनी पूर्ण केलं. या प्रकल्पासाठी आपला चमू तयार करण्याकरिता श्रीधरन यांनी लोकांचा शोध सुरू केला. तंत्रज्ञांच्या पदासाठी कोकण रेल्वे महामंडळाने दिलेल्या जाहिरातींना अनपेक्षित प्रतिसाद मिळाला होता. या प्रकल्पात घाम आणि रक्त गाळणं गरजेचं पडणार असल्याचं स्पष्ट दिसत असूनही हा प्रतिसाद मिळाला होता, कारण अर्जदारांना श्रीधरन यांच्या नेतृत्वाची भुरळ पडली होती. या प्रकल्पाचं काम अफाट वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार केलेल्या श्रीधरन आणि त्यांच्या चमूने यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान वापरण्याचं ठरवलं. तंत्रज्ञानाच्या निवडी संदर्भात घेतला गेलेला हा बहुधा पहिलाच निर्णय होता. 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने ट्रेन धावू शकेल असे रूळ बांधणं हे पहिलं ध्येय ठेवण्यात आलं. पण फक्त रूळ तसे असून भागणार नव्हतं, तर ट्रेनची गुणवत्ताही तशी असणं आवश्यक होतं. कोकण रेल्वे प्रकल्पाच्या वेळी इतक्या वेगाने धावणारी एकही ट्रेन देशात नव्हती. पण भविष्यात वेगवान ट्रेन येतील ही शक्यता गृहीत धरूनच रुळांचं बांधकाम करण्यात येत होतं. भूमी संपादनाच्या प्रक्रियेदरम्यान श्रीधरन यांनीही नेहमी मानवतावादी दृष्टिकोन ठेवला होता. संघर्ष आणि कायदेशीर लढाया यांमुळे अमूल्य वेळ वाया जाईल हे त्यांना माहिती होतं. जे लोक आपलं घर आणि जमिनी प्रकल्पासाठी सोडणार असतील त्यांना न्याय आणि सहानुभूती मिळालीच पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे जमीन हस्तांतरणाचं मालकाची सही असलेलं प्रतिज्ञापत्र महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वीकारणं असा उपाय कोकण रेल्वेने शोधून काढला. हे कागदपत्र मिळाल्यावर लगेच काम सुरू करता येणार होतं. कायदेशीर प्रक्रिया समांतरपणे सुरू राहील अशा पद्धतीने श्रीधरन आणि त्यांच्या चमूला अमूल्य वेळ वाचवता आला. तत्कालीन बाजारपेठेतील दराप्रमाणे घर आणि जमिनी संदर्भातील नुकसान भरपाई संबंधित विस्थापितांना देण्यात आली. शिवाय पुनर्वसनासाठी त्यांना सहाय्यही पुरवण्यात आलं. रेल्वे मार्गासाठी तोडण्यात आलेल्या झाडांची नुकसान भरपाई देण्यात आली. आंबा आणि फणसाच्या प्रत्येक तुटलेल्या झाडामागे 2000 रुपयांची रक्कम
त्यांना भरपाई म्हणून देण्यात आली. पाडण्यात आलेल्या घरांसाठी खिडक्यांच्या चौकटी, छपराची सामग्री इत्यादी सामान मोफत घेऊन जाण्याची मुभा देखील देण्यात आली. मार्गाचा आराखडा करताना प्रार्थना स्थळ असलेली जागा जाणीवपूर्वक टाळण्यात आली. गरीब लोकांना पुनर्वसनाच्या प्रक्रियेत वाढीव सहकार्य सुद्धा देण्यात आलं. आम्ही रत्नागिरी स्थानकावर आहोत. कोकण रेल्वे मार्गावरचं एक मोठं स्थानक आहे. स्थानकात प्रवेश करतानाच सर्वसाधारणपणे अशा ठिकाणी न आढळणारं एक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. हा कोकण रेल्वे मार्ग बांधण्याचं अशक्यप्राय काम शक्य करून दाखवताना ज्या व्यक्तींना प्राण गमवावे लागले त्या हुतात्म्यांचं स्मरण करण्यासाठी हे ठिकाण आहे. दरवर्षी 14 ऑक्टोबरला या कामगारांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या श्रमशक्ती स्मृतीस्थळावर फुलं वाहिली जातात. 3 राज्यांमध्ये पसरलेल्या 59 स्थानकांना जोडणाऱ्या 760 किलोमीटरच्या कोकण रेल्वे मार्गावरच्या प्रत्येक कार्यालयात व स्थानकात 14 ऑक्टोबरच्या सकाळी 2 मिनिटांचं मौन या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पाळलं जातं. 1990 पासून पुढील 7 वर्ष देशाने कोकण रेल्वे मार्गावरच्या बांधकामातील कसोटीचा काळ आणि धोकादायक घटना अनुभवल्या. या बांधकामावेळी झालेल्या मृत्यूची बातमी आली की सर्वत्र निराशेचं सावट पसरलेलं असायचं. देशाच्या उभारणीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या योगदानाची आठवण ठेवण्यासाठी रत्नागिरी स्थानकावर हे स्मृतीस्थळ उभारण्यात आलं आहे. जगातील सर्वोत्कृष्ट स्थापत्य अभियंत्यांची यादी विकिपीडियावर दिलेली आहे. या यादीमध्ये भारतातील 4 जणांचा समावेश होतो. भारतीय स्थापत्य अभियांत्रिकीचे जनक मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचाही या यादीत समावेश आहे. आणि दुसरं नाव आहे ते ई श्रीधरन यांचं. भारतातील रेल्वे वाहतुकीमध्ये त्यांनी एक नवीन युग सुरू केलं होतं. त्यांच्या या कार्याच्या सन्मानार्थ त्यांच्यावर भारतात आणि भारताबाहेरून पुरस्कारांचा वर्षाव होत आला आहे. देशाने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे किताब देऊन सन्मानित केलं आहे. आतापर्यंत श्रीधरन यांना 60हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना 15 सन्माननीय डॉक्टरेट्स देण्यात आलेले आहेत. श्रीधरन यांना पहिला पुरस्कार भारतीय रेल्वेकडून 1963 साली मिळाला. अर्ध्या शतकानंतर त्यांच्याही पुरस्कारांचं अर्धशतक पूर्ण झालं. नियोजित वेळेच्या अर्ध्याच वेळेत पांबन पूल बांधून पूर्ण केल्याबद्दल श्रीधरन यांना पहिला पुरस्कार मिळाला होता. तत्कालीन रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते मिळालेल्या या पुरस्कारात 1000 रुपयांची नगद रक्कम भेट म्हणून दिली होती. दिल्ली मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पहिला मार्ग 2001 साली उद्घाटनासाठी सज्ज झाला तेव्हा त्यांना पद्मश्री देण्यात आली. तोपर्यंत प्रसारमाध्यमांनी त्यांना मेट्रोमॅन ही उपाधी दिलीच होती. दिल्ली मेट्रोचा पहिला टप्पा बांधून पूर्ण झाला तेव्हा 2008 साली त्यांना पद्मविभूषण या किताबाने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कारांबद्दल श्रीधरन यांना विशेष आत्मीयता नाही, पण त्याचा स्वीकार करण्यामागे मात्र काही ठोस उद्देश आहे अशी त्यांची भूमिका सुरुवातीपासूनच होती. पुरस्कारांमधून मिळालेली रक्कम दान कार्याशी संबंधित विश्वस्त निधीमध्ये जमा केली जात असे. हा विश्वस्त निधी त्यांच्या आईच्या स्मृत्यर्थ स्थापन करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षांमध्ये विविध पुरस्कारांद्वारे या निधीमध्ये 50 लाख रुपयांची रक्कम जमा झाली होती. दरवर्षी गरजू आणि गरीब व्यक्तींना या निधीतून 5 लाख रुपये दिले जातात. बहारीन स्थित भारतीय अभियंत्यांच्या संघटनेने श्रीधरन यांना मोठ्या रकमेचा पुरस्कार दिला. पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात श्रीधरन यांनी पहिल्यांदाच आपल्या पुरस्काराची रक्कम कशी दान केली जाते याबद्दल सार्वजनिकरित्या सांगितलं. विश्वस्त निधीची उद्दिष्ट आणि कार्य यांबद्दल ते तपशिलात बोलले. कुरुपुत्तूरमधील आदिवासी समुदायाच्या आयुष्यात या निधीमुळे काय बदल घडून आले आहेत याची माहिती त्यांनी सविस्तरपणे त्या भाषणात दिली. भाषण संपल्या संपल्या उपस्थितांमधील एक मल्याळी अभियंता श्रीधरन यांना येऊन भेटला. श्रीधरन ज्या समुदायासाठी सहाय्यकारी निधी उभारत होते त्या समुदायातूनच आपण आलो असल्याचं त्या अभियंत्याने सांगितलं. या विश्वस्त निधीमार्फत होणाऱ्या शैक्षणिक आणि वैद्यकीय कामांमध्ये सहभागी होण्याची इच्छाही या अभियंत्याने व्यक्त केली. श्रीधरन यांनी त्याच्याकडून आर्थिक मदत स्वीकारली आणि ती योग्य कामासाठी उपयोगात आणण्यासाठी विश्वस्त संस्थेकडे जमा केली जाईल असंही त्याला सांगितलं. आपण जे काही कमवतो त्यातला काही भाग हा समाजातील गरीब व वंचित घटकांच्या हक्काचा असतो असं श्रीधरन मानतात.
आता त्यांनी वयाची 80 वर्ष ओलांडली आहेत. वयाच्या 22व्या वर्षापासून ते अविरत काम करत आहेत. मुंबई बंदरात सुरू झालेल्या शासकीय सेवेचा प्रवास त्यांना उच्च शिखरापर्यंत नेत DMRC पर्यंत घेऊन गेला. हा प्रदीर्घ आणि समृद्ध प्रवास थांबवण्याची हीच योग्य वेळ होती. केरळमधील या दुर्गम गावात त्यांच्या आठवणी आणि रक्ताचे नातेसंबंध त्यांना विश्रांतीसाठी सुयोग्य वातावरण मिळवून देणारे ठरले. या जीवन प्रवासात त्यांना अनेक आघाड्यांवर यश मिळालं. अनेक मानसन्मान त्यांच्या वाट्याला आले. काही पराभवही सहन करावे लागले. कर्म करत राहणाऱ्या जीवनक्रमात हे दोन्ही साहजिकच आहे. अनेक गोष्टी करायच्या बाकी होत्या. हरवलेला गतकाळ पुन्हा अनुभवण्याचं काम निवांत वातावरणात करण्याची वेळ आली होती. काही गोष्टी मिळत जातात आणि काही गोष्टींचा निरोप घ्यावा लागतो. मी संगोपन केलेल्या संस्थेचा निरोप मी घेतो आहे. माझा प्रत्येक शब्द आदेशासमान मानणाऱ्या प्रामाणिक सहकाऱ्यांचा निरोप मी घेतो आहे. श्रीधरन म्हणाले, जगण्यासाठी आपल्याला आपल्याकडे जे आहे त्याचीच गरज असते. खरं तर गरजेपेक्षा जास्त आपल्याकडे आहे. DMRC कडून शेवटच्या 4 वर्षांमध्ये मी साधा पगारही घेतलेला नाही. माझ्या आईच्या स्मरणार्थ उभारलेल्या विश्वस्त निधीमध्ये ती पगाराची रक्कम थेट जमा होत होती. रेल्वेकडून मिळणारं निवृत्ती वेतन मला पुरेसं होत होतं. वाक्य पूर्ण झालं आणि श्रीधरन यांनी राधा यांच्याकडे पाहिलं. राधा त्यांच्या पत्नी. त्यांनाही आपलं म्हणणं पटतंय का याची बहुधा श्रीधरन यांना खात्री करून घ्यायची होती. अर्थातच जे आहे ते आम्हाला पुरेसं आहे असं त्यांना वाटतं. त्या शांत सुरात म्हणाल्या. यावर श्रीधरन शांतपणे हसले. त्यांचे डोळे आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या यातून तृप्तीचं समाधान झळकत होतं. ई श्रीधरन हे व्यक्तिमत्व आम्हा कोकणवासियांसाठी फार महत्त्वाचं आहे. कारण दळणवळण क्षेत्रात कोकण रेल्वे प्रकल्प झाला आणि खऱ्या अर्थाने कोकणाचा विकास झाला असं म्हणायला हरकत नाही. ई श्रीधरन या निष्ठावान अभियंत्याला, त्यांच्या सहकाऱ्यांना आणि दुर्दैवाने या प्रकल्पादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना आम्हा कोकणवासियांचा कृतज्ञतेचा सलाम.